एकीकडे निर्यात बंदी आणि दुसरीकडे ट्रक चालकांचा संप असा दुहेरी संकटामध्ये कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडकलेला आहे। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण सध्या आहोत आणि संजय सरक शेतकरी आपल्या सोबत आहेत, अनगरचे शेतकरी आहेत। मला सांगा की कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, बाजारात कांद्याची स्थिती काय पाहायला मिळते? सध्याच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही विचार केला तर आज बघा कालच्या शनिवारची आवक आणि आजची आवक, खरं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो 4 दिवसापासून शेतकरी हा कांदा काढू म्हणून बॅगा भरून ठेवल्या आणि अचानक कळालं की आज वाहन बंदी आहे, ट्रक त्या ठिकाणी येणार नाहीत, मार्केटमध्ये व्यापारी येणार नाहीत, शेतकरी निम्मा हापकला राव। आता कांदा भरून ठेवला आहे, मार्केटमध्ये न्यायचा आहे, उद्या काहीतरी 4 पैसे येतील, आपण हे करू ते करू। आज तुम्हाला सांगतो कांदा निम्मा मार्केटमध्ये आला, निम्मा घरी प्रत्येक शेतकऱ्याच्या, निम्मा अर्धा भरला, कारण दुपारी शेतकऱ्याला कळालं की चालू आहे मार्केट, म्हणून दुपारी तेवढाच कांदा भरून शेतकऱ्यांना आज मार्केटला आला। तर आज कांदा विकल्यानंतर काही जण म्हणाले की आज इथं मोठ्या गाड्या जे काय ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत त्यांनी संप पुकारला, त्याच्यामध्ये शेतकरी निम्मा हापकला। आता रानातल्या मालाचं काय करायचं मला सांगा? आज अचानक असा संप पुकारणं म्हणजे शेतकरी गाळात घालण्याचं काम आहे, कारण शेतकरी 3-4 महिने झालं कांदा पिकवतोय। कांदा पिकवत असताना मला सांगा गेल्या 15-20 दिवसाखाली कांद्याचा रेट 5-6 हजार रुपये होता, शेतकऱ्यानं 5-5 हजाराच्या बॅगा आणू कांदा मोठा केला आणि काल जर विचार केला तर कुठं 1200-1300 रुपयाने शेतकऱ्याला बाजारभाव मिळाला। त्याच्यामुळं माझी सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे, लवकरात लवकर जेवढी निर्यात चालू करता येईल ह्याचा तुम्ही सगळ्यांनी मंत्रिमंडळाचा सगळ्यांनी विचार करून शेतकरी कसा चांगला जगल ह्याचा विचार करून तुम्ही निर्यात चालू करावी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला काहीतरी 4 पैसे मिळून कसं तर एकतर दुष्काळ पडला आहे, शेतकऱ्याचं पुढच्या पिकाची काय त्याला काय म्हणजे येईल सांगताच येत नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर निर्यात चालू करून शेतकऱ्याला कसं त्याच्या खिशात त्याचं 4 पैसे भेटतील याचा विचार करावा, एवढंच मी आपल्याला या ठिकाणी बोलू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।